नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नुकतेच 12वी बोर्डचे रिझल्ट लागले आहे. जेई झालंय आणि आता सध्या जे स्टुडंट लाईफचा फेज तुमचा चालू आहे, तो सगळ्यात कन्फ्युजन फेज आहे. कारण की अनेक जणांच्या मला कमेंट्स येत आहेत. तुम्ही ते बघू शकताय, की घरात रोज भांडणं चाललंय. घरच्यांचं म्हणणं आहे, की गव्हर्नमेंट जॉबची तयारी कर. मला टेकमध्ये जायचंय, तर काय केलं पाहिजे? मित्रांनो, ही तुमचीच नाही तर भरपूर जणांची हीच सिच्युएशन आहे. हाच प्रॉब्लेम आहे आणि आत्ताच ती योग्य वेळ आहे. जर का तुम्ही डिसिजन चुकला तर पुढे जाऊन तो आपल्याला महागात पडू शकतोय. त्यामुळे याच गोष्टीबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. जर का तुम्ही 12वी पास आहात, मग तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे की टेक फील्डमध्ये गेलं पाहिजे. कारण की प्रत्येकाच्या आवडीनुसार, प्रत्येकानुसार हे डिसिजन वेगवेगळं होत जातं आणि त्यासाठीच मी तुम्हाला हेल्प करणार आहे. गेल्या 6 वर्षापासून एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवतोय ॲज अ मेंटॉर, करिअर कोच. 2-3 हजार प्लस तुम्हाला वॅकन्सीचे व्हिडिओज मी आणलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगली माहिती मी देणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात पहिले आपण गव्हर्नमेंट जॉब बद्दल बघू. अनेकांचं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जॉब जे आहे ते सिक्युअर जॉब आहे, प्रतिष्ठित जॉब आहे, सॅलरी चांगली मिळते, जी की एक सत्य परिस्थिती आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर का आपण नंबर्स बघितला, आकडा बघितला, 2023 मध्ये UPSC साठी 1.5 लाख लोक बसलेले होते. यस, 1.5 लाख स्टुडंट आणि त्यापैकी फक्त 1016 जणांचं सिलेक्शन झालंय. कुठे 1.5 लाख आणि कुठे 1000. खूप मोठा गॅप आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे जर का तुमची घरची परिस्थिती चांगली नाही आहे, तर नक्कीच तुम्हाला याबद्दल विचार केला पाहिजे. ॲव्हरेज स्टुडंट जरी आपण धरला, तरी त्याला गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्यासाठी 4 ते 5 वर्ष निघून जातात आणि जर का तुमचा बॅकअप चांगला नसेल, तर तुम्ही जेव्हा 4-5 वर्षानंतर तुम्हाला जॉब लागत नाही, तुम्ही मार्केटमध्ये जॉब शोधायला जातात, तेव्हा तुम्ही आउटडेटेड झालेला असतात. तुम्हाला जॉब पण मिळत नाही. मग MIDCमध्ये किंवा असा छोटा-मोठा जॉब करावा लागतो. हां, जर तुमची फायनान्शियल कंडिशन वगैरे चांगली आहे, घरचे फुल सपोर्ट करायला आहे, घरचे 2-3 मेंबर हे अर्निंग मेंबर आहे, तेव्हा तुम्ही नक्की याचा विचार करू शकताय. आणि दुसरं आणि महत्त्वाचं ऑप्शन येतंय टेक. अनेक जणांचं काय म्हणणं आहे आणि खूप खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. "अरे, तू फक्त कोडिंग शिकून घे रे, तुला 40 लाखाचं पॅकेज कुठेच नाही गेलं." पण जसं की आपण बघितलं असेल, मागच्या 2-1 वर्षामध्ये अनेक जणांचा ले ऑफ झालाय, कामावरनं काढून टाकलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक मोठ्या कंपन्यांनी आता भरती करणंच बंद करून टाकलंय. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? हे बघा, व्हॅकन्सी नाहीये असं नाहीये, सगळ्यांनाच काढलं जातंय असं पण नाहीये. पण ते जर स्किल जे इंडस्ट्रीची डिमांड आहे, तो जो गॅप आहे, तो जर तुम्ही भरू शकत नसाल, तर तुम्हाला तिथे जॉब मिळत नाही, चांगलं पॅकेज मिळत नाही. बघा, टेक फील्डमध्ये तुम्हाला जायचंय तर 2 प्रकारचे लोकं असतात. पहिलं म्हणजे जे स्टँडर्ड बी-टेक करून बाहेर पडतायत, 4 वर्ष त्यांना थेअरी शिकवली जाते. शेवटच्या वर्षामध्ये एक प्रोजेक्ट करतात जो की कॉपी पेस्ट असतो आणि नंतर त्याला कॅम्पसद्वारे भरती होते. पण तिथे पॅकेज कमी मिळतं आणि त्यांना जे चालू आहे तेच करावं लागतं. पण जे दुसरे माइंडसेटचे लोक आहे, ते काय करतायत, स्वतः स्किल डेव्हलप करताय, नवीन-नवीन AI शिकताय, नवीन-नवीन जे ट्रेंडिंग येतंय ते शिकताय, स्वतःचा पोर्टफोलिओ बिल्ड करताय. रिअल प्रोजेक्ट झालं, AI टूल झालं, याचा वापर करताय. त्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ कोणीही व्हेरिफाय करू शकताय आणि इंडस्ट्रीला याच लोकांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही बघा, इथे आपण वाचतो, बहुधा तुम्ही पेपरमध्ये पण वाचलं असेल, सोशल मीडियावर ऐकलं असेल, अनेकांना लाख रुपयांपासून कोटी रुपयांचे पॅकेजेस मिळत आहे, कारण की ते स्वतः स्किल डेव्हलप करून त्या फेजमध्ये जात आहे. त्यामुळे प्रॉब्लेम टेक नाही, तर प्रॉब्लेम आहे की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून ते एज्युकेशन घेताय, कुठल्या कॉलेजमधून तुम्ही टेक शिकताय. कारण की आजकाल प्रत्येक जण म्हणतात की आमच्या कॉलेजमध्ये आम्ही AI शिकवतोय. पण AI कुठल्या लेव्हलचं शिकवत आहे, तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते प्रॅक्टिकल नॉलेज मिळत आहे का, UGC अप्रूव्ह आहे का, असे अनेक सारे प्रश्न आहे. आणि हेच जर प्रश्न तुमच्याकडे असेल, कारण की बघा, बाहेर शिकायचं म्हटलं तर भरपूर सारी फीज लागते. पण एक असं कॉलेज मी तुम्हाला सांगतोय, जिथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून कोडिंग शिकवली जाते. आणि दुसरं म्हणजे आता सध्या इंडस्ट्रीची जी डिमांड आहे, कंपन्यांना ज्या प्रकारचे एम्प्लॉई पाहिजे, कॅन्डिडेट पाहिजे, त्या प्रकारेच यांचा करिक्युलम असणार आहे. आणि कुठलं येतंय तर अल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. समजून घ्या, असं कॉलेज आपण का सिलेक्ट केलं पाहिजे, कारण की बघा, दुसऱ्या इयरमध्येच 20+ विद्यार्थ्यांनी काय केलंय, त्यांना 30 ते 40 हजार रुपयाचे पगार असणारी इंटर्नशिप मिळते आहे. म्हणजे तुम्ही ते शिकता पण आहे, इंटर्नशिप पण करताय, त्याचा तुम्हाला स्टायपेंड पण मिळतोय. पहिल्याच वीकमध्ये 15+ AI टूल झालं, जसं जेमिनाय झालं, क्लाउड झालं, ChatGPT झालं, यांसारखे भारी भारी टूल्स यांना ऍक्सेस मिळतो, ते वापरताय. आणि सेमिस्टर 1च्या शेवटी स्टुडंटकडे स्वतःचा रिअल पोर्टफोलिओ झालं, वेबसाईट झालं, ई कॉमर्स पेज आणि AI पॉवर ऍप्स असतात.
महत्वाचं म्हणजे 70% हँड्स ऑन आणि 30% थेअरी इथे शिकवली जाते. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळतं. महत्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट झालं, Google झालं, Samsung झालं, यांचे जे इंजिनिअर्स आहेत ते स्वतः इथे शिकवतात. त्यामुळे आपल्याला चांगलं नॉलेज मिळतं. जे इंडस्ट्रीला डिमांड आहे ते आपण शिकतो. आणि तुम्ही बघू शकता भारतामध्ये 5 ठिकाणी यांचे कॅम्पस आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून तुम्ही असाल तर अजिंक्य डी.वाय. पाटील या ठिकाणी सुद्धा आहे. अनेकांचं ड्रीम असतं की पुण्यामध्ये मला कॉलेज करायचं आहे, त्यातल्या त्या डी.वाय. पाटीलमध्ये पाहिजे आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अशा प्रकारचं नॉलेज मिळत आहे. पहिल्या दिवसापासून कोडिंग शिकवली जाते. इथे तुम्हाला मॅकबुक सुद्धा दिला जातो, जेणेकरून तुमची जी जर्नी आहे ती सोपी होऊ शकेल. इथे बघा एवढ्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता यांचं जे बीटेक आहे ते AICTE अप्रूव्ह आहे. कारण की कुठेही तुम्ही जॉबला जाल तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं कॉलेज AICTE अप्रूव्ह आहे का, जे की अत्यंत गरजेचं आहे, असलं पाहिजे. 4 वर्षाचा प्रोग्राम आहे. 3 लाख रुपयांपर्यंत इथे तुमची फी असते आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे स्कॉलरशिप सुद्धा मिळते. आता ऍडमिशन प्रोसेस कशी आहे ते समजून घ्या. अनेक विद्यार्थ्यांना इथेच अडचण येते आहे. हे बघा मित्रांनो, तुमचं जेई झालेलं आहे, 80% पेक्षा जास्त तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होतो. म्हणजे ASAT द्यायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि जर का तुम्हाला 80% कमी आहे किंवा तुम्ही जेई दिलेली नाही आहे, मग तुम्हाला यांची जी एंट्रन्स टेस्ट आहे ती द्यावी लागते. ती दिल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला काय विचारलं जातं, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, असा तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यानंतर सिलेक्शन होतं. त्यामुळे ते तुम्हाला किती मार्क्स पडले ते बघितलं जात नाही, तर प्रॉब्लेम कशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे बघतात, कसं सॉल्व्ह करतात हे बघितलं जातं. त्यामुळे यांची एंट्रन्स टेस्ट ASAT जी आहे ती 15 मेला होणार आहे. 14 मेची फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे. हा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यामुळे जर तुम्हाला टेक फील्डमध्ये करिअर करायचं आहे, मग फक्त नावाला छोट्या मोठ्या कंपनी जॉबने पाहिजे, स्वतः तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर नक्की असं कॉलेज निवडा. आपल्या पुण्यामध्ये आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की फॉर्म भरून घ्या. मित्रांसोबत शेअर करा, कारण की अनेक जण कन्फ्युजन मध्ये की 12वी झालंय, जेई झालंय, काय करू, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ, गव्हर्नमेंटची तयारी करू का. जर का तुमचा फॅमिली बॅकअप चांगला आहे, त्यांनी तुम्हाला सूट दिली आहे, भाऊ 3-4 वर्ष 5 वर्ष काही टेन्शन नाही आहे, तू मनापासून प्रयत्न कर. आणि जर का तुम्ही त्याला होल अँड सोल करताय, मनापासून करताय, तर तुम्ही सक्सेस मिळू शकताय. पण जर का तुम्हाला अडचणी आहे, 4-5 वर्ष तुम्ही वाट बघू शकत नसाल, तुम्हाला लवकरात लवकर जॉब पाहिजे असेल, तर नक्की असं तुम्हाला टेक वगैरे शिकून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही इंडस्ट्रीची डिमांड आहे ती पूर्ण करू शकताय आणि चांगलं पॅकेज मिळू शकताय. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे. तरी काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.